मी आशा महाजन, 52 वर्षांची. मी एक सरकारी शिक्षिका आहे. आज नेहमीप्रमाणे मी शाळेतून माझ्या नेहमीच्या बसने घरी परतत होते. घरापासून शाळेचे अंतर सुमारे 20 किलोमीटर आहे. गेल्या 25 वर्षांपासून हेच माझे आयुष्य सुरू आहे. घर ते शाळा, नंतर शाळेतून परत घरी. वाटेत 1 तासाचा बस प्रवास. हा प्रवास आता माझ्या मनात रुजला आहे. मी माझ्या शाळेतील सर्वात ज्येष्ठ शिक्षिका आणि मुख्याध्यापिका देखील आहे. माझा पगार दरमहा सुमारे 1 लाख रुपये आहे. पण हे सर्व असूनही माझ्या आयुष्यात कोणताही खोटेपणा नाही. साधेपणा हा माझा गुण आहे. कदाचित मी स्वतःसाठी कधीही काहीही मागायला शिकले नाही. म्हणूनच आज स्टाफ रूममध्ये जेवणाच्या वेळी रचनाने मला हसत हसत विचारले, आशा मॅडम, तुमच्या कानातील रिंग कुठे पडली आहे का? मी गेल्या आठवड्यापासून पाहत आहे. तुमचे कान रिकामे दिसत आहेत. तुम्ही किमान तुमच्या आवडीचे कानातील रिंग घ्यायला हवेत. रचना ही माझ्या शाळेत एक तरुण शिक्षिका आहे. गेल्या वर्षीच तिचे लग्न झाले. ती खूप आनंदी आणि उत्साही मुलगी आहे. मी तिच्याकडे हसून म्हणाले, मी माझ्या नवऱ्याला सांगितले आहे, तो लवकरच घेणार आहे. रचनाला आश्चर्य वाटले आणि म्हणाली, मॅडम, तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्या नवऱ्यावर अवलंबून असता? तुम्ही स्वतः कमावता, मग तुम्ही तुमच्या आवडीची वस्तू स्वतः खरेदी करू शकत नाही का? मी गप्प बसले, कारण ती खरे बोलत होती. मी खरंच कमावते, पण माझ्याच पैशांवर माझा काही अधिकार नव्हता. माझ्या आवडीची साडीही खरेदी करू शकत नव्हते. आज तिचे शब्द माझ्या मनाला लागत होते. खरे सांगायचे तर मला खूप दिवसांपासून माझ्या आवडीचे कानातले घ्यायचे होते. मी महेंद्रला अनेक वेळा सांगितले, पण तो नेहमीच ते टाळत आला आहे. माझा नवरा महेंद्र 60 वर्षांचा आहे. तो स्वभावाने खूप कठोर मनाचा माणूस, ज्यांच्यासमोर माझे कधीही काहीही चालत नाही. तो व्यवसायाने प्रायव्हेट वकील आहे. तो माझ्यापेक्षा कमी कमावतो, पण त्यांचा माझ्यावर खूप धाक आहे. इतका की मी त्यांचा एकही शब्द टाळू शकत नाही. आमचे लग्न 25 वर्षांपूर्वी झाले आहे, पण त्यांच्यासाठी मी फक्त घरकाम करून पैसे कमावणारी एक स्त्री होते. त्यांच्या दृष्टीने मी कमावलेल्या पैशांवर माझी कोणतीही इच्छा किंवा कोणताही अधिकार नव्हता. त्यांच्या मते त्यांनी मला काम करण्याची परवानगी दिली, हाच त्यांचा माझ्यावर खूप मोठा उपकार होता. मला नेहमीच सांगितले जायचे की मी फक्त घरकाम आणि मुलांचे संगोपन करण्यासाठी आहे, आणि जर मला बाहेर जाऊन काम करण्याची परवानगी दिली तर मला इतर महिलांपेक्षा खूप जास्त स्वातंत्र्य मिळेल. पण सत्य अगदी उलट होते. प्रत्यक्षात मात्र माझ्यावर दुहेरी जबाबदाऱ्यांचे ओझे होते. माझे संपूर्ण आयुष्य मी घरापासून ते कामापर्यंत सर्व काही सांभाळत असे. दररोज सकाळी माझा दिवस पहाटे 4 वाजता सुरू व्हायचा. मला पुरेशी झोपही मिळत नाही. आधी सर्वांसाठी चहा, नाश्ता, मग जेवण आणि मग देवपूजा. त्यानंतर मी पटकन तयार व्हायचे आणि शाळेला निघायचे. मी संपूर्ण दिवस मुलांना शिकवण्यात, उभे राहून व्याख्याने देण्यात घालवला. आवाजामुळे मला डोकेदुखीचा त्रास होत असे. शाळेतून परतल्यानंतरही मला घरी आराम मिळत नव्हता. मी घरात पाऊल ठेवताच हातपाय धुवून स्वयंपाकघरात परत जायचे. सर्वांसाठी गरम जेवण बनवून सर्वांना वाढून खायला देत असे, आणि सर्वांचे जेवण झाल्यानंतर मी शेवटी जेवण करायचे. या सगळ्यात मी स्वतःवर किती अन्याय करत आहे हे मला कधीच कळले नाही. आज 52व्या वर्षी माझे शरीर थकत चालले आहे. मला मायग्रेन, गुडघेदुखी, पायांमध्ये कमकुवतपणा आणि पाठदुखीचा त्रास होत आहे. त्याशिवाय दररोज धावपळीचा बस प्रवास, बसमधून उतरणे आणि नंतर ऑटो रिक्षा पकडणे, माझ्या शरीरातील प्रत्येक हाड तुटल्यासारखे वाटत होते. पण तरीही मी दररोज त्याच तीव्रतेने शाळेत जाते आणि महिन्याच्या पहिल्या दिवशी माझा नवरा माझा संपूर्ण पगार घेतो. आज जेव्हा मी गेल्या 4 वर्षांपासून शाळेत नोकरी करणाऱ्या महिलांना पाहते, तेव्हा माझ्या मनात एक वेदना निर्माण होते आणि त्यांना पाहून मला खूप आनंद देखील होतो. कारण त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पती घराची काळजी घेतात. त्यांच्याकडे पाहून मला कळते की त्या किती आनंदी आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पती घर सांभाळतात. जर त्या उशिरा घरी आल्या तर त्यांचे पती घरातील कामात त्यांना हातभार लावतात, त्यांना सांभाळून घेतात, समजून घेतात. या महिलांचे त्यांच्या पैशावर पूर्ण नियंत्रण असते. त्या त्यांच्या पगारातून त्यांना हवे ते खरेदी करू शकतात आणि स्वतःच्या इच्छा पूर्ण करतात. आणि इथे एक मी अशी होते की माझ्यासोबत असे कधी घडले आहे का? आज माझ्या मनात हेच प्रश्न चालले होते, आणि रचनाच्या शब्दांनी माझ्या या जुन्या जखमांना उजाळा दिला. माझ्या मनात खोलवर दडलेल्या त्या सर्व इच्छा, ज्या मी वर्षानुवर्षे शांत केल्या होत्या, आज अचानक पुन्हा जाग्या झाल्या. बसमधून उतरताना माझ्या मनात तोच विचार रेंगाळत होता. ऑटो रिक्षा शोधत असताना माझी नजर अचानक एका सोन्याच्या दुकानावर पडली. माझे मन म्हणत होते, मी आज किमान स्वतःसाठी कानातील रिंग खरेदी करू शकते. मी दुकानात गेले, अनेक डिझाईन्स पाहिल्या. मला एक साधी सुंदर कानातील रिंग आवडली. त्याची किंमत 10,000 रुपये होती. मी ती विकत घेतली आणि कानात घातली. मी माझ्या मोबाईल फोनने ऑनलाईन पैसे दिले. त्या क्षणी माझ्या चेहऱ्यावरचा आनंद हा शब्दांच्या पलीकडे होता. पण मला कल्पनाही नव्हती की या छोट्याशा आनंदाची किंमत मला मोजावी लागेल. मी ऑटो रिक्षाने घरी आले.
माझ्याकडे एक कार देखील आहे. मी ती कार माझ्या स्वतःच्या पैशांनी खरेदी केली होती आणि गेल्या वर्षभरापर्यंत मी त्याचे EMI भरत होते. पण त्यावरही माझा हक्क नव्हता. माझा नवरा ती गाडी न्यायालयात न्यायचा किंवा कधी माझा मुलगा ती कामावर घेऊन जायचा. मी ड्रायव्हर ठेवण्यास सक्षम असूनही मला ती गाडी घेण्याचा अधिकार नव्हता. ऑटो रिक्षाचा आवाज थांबला आणि मी घराकडे निघाले. गेट उघडताना मी विचार केला, मी माझ्या सुनेला माझ्यासाठी 1 कप गरम चहा बनवायला सांगेन. मला खूप डोकेदुखी होत आहे. पण मी दारात पाऊल ठेवताच मला एक मोठा आवाज ऐकू आला आणि मला धक्काच बसला. मग मला आठवले की महेंद्रचा नंबरही माझ्या खात्यात जोडला गेलेला आहे. मी किती पैसे खर्च केले हे त्यांना देखील कळते, पण आनंदाच्या भरात मी हे विसरले होते. त्यांना माझा प्रत्येक व्यवहार माहीत होता. तेवढ्यात पुन्हा एकदा आवाज आला, 10,000 रुपये कुठे खर्च केले? मी थबकले. महेंद्र सोफ्यावर रागाने बसले होते. शेजारी सून उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक वाईट हास्य होते. माझा मुलगाही तिथे होता. तो माझ्याकडे असा पाहत होता जणू काही मी गंभीर गुन्हा केला आहे. माझे पती म्हणाले, मी तुला काहीतरी विचारतोय आशा. शाळेमुळे तुझे नेट बँकिंग सुरू आहे म्हणून आता तू तुझी मनमानी करायला लागली आहेस? मी घाबरून म्हणाले, माझे कान 8 दिवसांपासून रिकामे आहेत. शाळेतील शिक्षिका रचनाने मला सांगितले म्हणून मी स्वतःसाठी कानांतील रिंग घेतली. सून लपेच बोलली, आता या वयात आईंना नवीन रिंग काय करायचे आहेत? महेंद्र आणखीनच संतापून म्हणाले, जर तुला पैशांचे व्यवहार समजत नसतील तर याचा विचारही करू नकोस. तू फक्त शाळेत जा आणि घरी परत ये. ते कानातील रिंग काढ आणि मी स्वतः त्या सोनाराला परत करेन. आणि मी तुला सांगितले होते की मला वेळ मिळाला की मी ते तुझ्यासाठी घेऊन येतो, पण तू काही दिवस वाट देखील पाहू शकली नाहीस. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी शांतपणे कानातील रिंग काढली आणि पावतीसह माझ्या पतींच्या हातात दिली. खोलीत परतल्यावर मला अश्रू अनावर झाले. पण खरे सांगायचे तर हे माझ्यासाठी नवीन नव्हते. या 25 वर्षात मी स्वतःसाठी एकही वस्तू खरेदी केली नव्हती. मी आजपर्यंत खूप कमावले, पण महेंद्र यात पैशांचा एकमेव मालक होता. मी विचार करत राहिले, लोक म्हणतात की एक स्वावलंबी महिला सर्व काही करू शकते, पण माझे संपूर्ण आयुष्य मी घर आणि शाळा यांच्यातच अडकले होते. मी फक्त एक कमाई करणारे यंत्र आहे असे वाटत होते. मी स्वयंपाकघरात गेले, चहा बनवला आणि खोलीत येऊन बसले. तेव्हा माझ्या आयुष्यातील मागील वर्षे माझ्या डोळ्यांसमोर तरळली. जवळजवळ 25 वर्षांपूर्वी मी या घरात सून म्हणून आले. माझ्या पालकांनी मोठे घर पाहिले, एक देखणा मुलगा, एकुलता एक मुलगा, व्यवसायाने वकील, सर्व काही परिपूर्ण वाटत होते. मलाही वाटले की हे माझ्यासाठी योग्य स्थळ आहे. पण लग्नाआधीच त्यांचे सत्य समोर येऊ लागले. आमच्या साखरपुड्याच्या दिवशी माझ्या सासूने हुंड्याबद्दल गोंधळ घातला. सोन्याच्या कर्दणाची चर्चा सुरू होती. माझ्या वडिलांनी सर्व व्यवस्था केली होती, पण त्यांना हवे तितके शक्य झाले नाही. माझ्या वडिलांना सर्वांसमोर, माझ्या सासरच्या लोकांसमोर हातपाय जोडावे लागले आणि लग्नापूर्वी त्यांना हुंडा देण्याचे वचन द्यावे लागले. समाजात हे सामान्य होते. मुलीचा सन्मान आणि तिच्या कुटुंबाचे यश या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी होत्या. कसे तरी पैसे उधार घेऊन वडिलांनी लग्नापर्यंत हुंड्याची व्यवस्था केली. लग्नानंतर मी माझ्या सासरच्या घरी पोहोचले तेव्हा माझ्या सासूबाईंनी माझे सर्व दागिने काढण्यास सांगितले. तू ते सांभाळू शकणार नाहीस, ते सर्व मला काढून दे. मी सर्व दागिने व्यवस्थेत सांभाळून ठेवेन. मी शांतपणे ते सर्व दागिने त्यांच्याकडे काढून दिले आणि लग्नात मिळालेले पैसे देखील त्यांच्याकडेच होते. महेंद्र दिसायला देखणा होता, पण तो स्वभावाने तितकाच कटू असल्याने मला कधीही माणूस म्हणून पाहत नव्हता. मी सकाळपासून रात्रीपर्यंत काम करायची, तरीही माझी किंमत घरात काहीच नव्हती. लग्नानंतर मी काही दिवस माझ्या आईवडिलांच्या घरी गेले. त्याच सुमारास केंद्रीय विद्यालय इंटर कॉलेजमध्ये व्याख्याताची पदवी उघडली. मी इतिहास आणि हिंदी साहित्यात डबल MA केले होते, त्यामुळे माझी पात्रता या पदासाठी परिपूर्ण होती. मी कोणत्याही मोठ्या अपेक्षा न ठेवता शिक्षिका पदवीधरासाठी फॉर्म भरला. काही महिन्यांनंतर जेव्हा मी माझ्या सासूबाईंच्या घरी परतले तेव्हा एके दिवशी एक लिफाफा आला. ते केंद्रीय विद्यालय इंटर कॉलेजसाठी माझे जॉईनिंग लेटर होते. पत्र वाचून आनंद लागण्यास सीमा नव्हती. जणू काही वर्षानुवर्षे केलेल्या कष्ट, अभ्यास आणि अपूर्ण स्वप्नांना अखेर मान्यता मिळाली. मला खूप आनंद झाला, पण तो आनंद फार काळ टिकला नाही. माझ्या सासूबाईंना या नोकरीबद्दल कळताच त्यांनी स्पष्टपणे सांगितले, तू या नोकरीत सामील होणार नाहीस. मला धक्का बसला. माझ्या सासूबाई स्वतः एक शिक्षिका होत्या आणि त्यांचे निवृत्तवेतन हे घराच्या खर्चाचे मुख्य स्रोत होते. मग त्या मला इतक्या किफायतशीर नोकरीला का नकार देत होत्या हे मला कळत नव्हते. माझी सासू पुढे म्हणाली,
जर तुला आपल्याच शहरात पोस्ट केले असते तर मी ते विचारात घेऊ शकले असते, पण तुझी जॉईनिंग तुझ्या पालकांच्या घराजवळील शाळेत आहे, म्हणून ही नोकरी विसरून जा. आणि जर तुला नोकरी करायचीच असेल तर पुन्हा या घरात पाऊल ठेवण्याचा विचारही करू नकोस. मी घाबरले आणि त्याच दिवशी मी नोकरी करण्याचा विचार माझ्या मनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. मला वाटू लागले की माझे आयुष्य या 4 भिंतींच्या आतच आहे. काही महिन्यांनी मी गर्भवती राहिले. मला वाटले की कदाचित आता माझे आयुष्य सुधारेल. माझ्या पतीच्या नजरेत मी नोकरी करणाऱ्या महिलेपेक्षाही अधिक जीवनसाथीची जागा घेऊ शकेन. पण ती आशाही भंग पावली. मी गरोदरपणाचे 9 महिने शांतपणे घालवले. मळमळ, अशक्तपणा, निद्रानाश रात्री, मी हे सर्व एकटीने सहन केले. महेंद्रला माझे दुःख कधीच समजले नाही. त्यांना फक्त त्यांचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा, रात्रीचे जेवण, त्याचे स्वच्छ इस्त्री केलेले कपडे याची काळजी होती. मी ते कसे करत आहे याची नाही. माझी सासू सावित्री प्रत्येक संभाषणात असे म्हणायची. आमच्या काळात महिला घरातली कामे करून शेतात जाऊन सुद्धा सगळी कामे करायच्या आणि मुलांना देखील सांभाळायच्या. जेव्हा माझा मुलगा आशिषचा जन्म झाला तेव्हा मी खरोखर विचार करत होते, आता कदाचित मला या घरात थोडे प्रेम मिळेल. पण नेमके उलटे घडले. जर बाळ रडले तर ती माझी चूक होती. जर बाळ आजारी पडले तर तो माझा निष्काळजीपणा होता. मी रात्रभर आशिषला छातीशी धरून जागी राहायचे आणि सकाळी मला माझ्या सासूचा आवाज ऐकू यायचा. तू इतक्या उशिरा का उठतेस? घर स्वतःहून चालत नाही. हळूहळू मला जाणवले, ह्या घरात मी फक्त एक मशीन बनत चालली आहे. ना घराची मालकीण, ना स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार. कधीकधी मला कपाटाच्या कोपऱ्यात तो जुना जॉईनिंग लेटर सापडायचा. मी त्याला असे स्पर्श करायचे की जणू काही मृत स्वप्न अजूनही श्वास घेत आहे. आशिषच्या जन्मानंतर काही वर्षातच एके दिवशी अचानक माझी सासू सावित्री देवी यांचे निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा जाण्यानंतर आमच्या कुटुंबाची प्रकृती खूपच बिकट झाली. घरातील खर्चाचा मोठा भाग त्यांच्या पेन्शनने भागवला जात असे. महेंद्रचा वकिली व्यवसाय आम्हाला सन्मानजनक आणि सुरक्षित जीवन जगण्यासाठी पुरेसा नव्हता. माझ्याकडे पदवी आणि पात्रता होती, पण नोकरी शोधणे माझ्या नियंत्रणाबाहेर होते. ते पूर्णपणे महेंद्रच्या इच्छेवर अवलंबून होते. अशा प्रकारच्या त्रासात आणि ताणतणावात 6 महिने निघून गेले. एके दिवशी थोडे धाडस करून मी महेंद्रला सांगितले, घरची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चाललीये. जर तुम्हाला हवे असेल तर सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षकाची जागा रिक्त आहे आणि मी त्यास पात्र आहे. जर मी फॉर्म भरला तर कदाचित मला नोकरी मिळू शकेल आणि आपल्या कुटुंबाची परिस्थिती थोडी सुधारू शकेल. महेंद्रला अजिबात रस नव्हता, पण परिस्थिती लक्षात घेता तो अनिच्छेने सहमत झाला. खरे सांगायचे तर मलाही खात्री नव्हती. मी पुस्तकाला हात लावल्यापासून अनेक वर्ष झाली होती, पण मी ज्या संस्थांमध्ये शिकले होते तिथे मी नेहमीच चांगले गुण मिळवत असे. कदाचित तेच माझे बलस्थान बनले आणि माझी निवड झाली. सुमारे 3 महिन्यानंतर माझे जॉईनिंग लेटर आले. मला प्राथमिक शाळेतील शिक्षिका म्हणून नियुक्ती मिळाली. माझ्या आनंदाला काहीच सीमा नव्हती. मला वाटले की आता माझ्या आयुष्याचे हे काहीतरी मूल्य असेल. मी कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या मदत करेन आणि कदाचित मलाही महेंद्रला मिळणाऱ्या आदरासारखाच आदर मिळेल. पण जॉईनिंग लेटर पाहून महेंद्र तितका आनंदी नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरील भाव हे स्पष्टपणे दर्शवत होते. आनंद व्यक्त करण्याऐवजी त्याने मला धमकी दिली. एक गोष्ट लक्षात ठेव आशा, तुला हे काम फक्त हे घर चालवण्यासाठी देण्यात आले आहे, तुझ्या मनाप्रमाणे जगण्यासाठी नाही. तू तुझ्या मर्यादा कायम लक्षात ठेव. तुझे आयुष्य हे फक्त शाळा आणि घरापुरते मर्यादित असेल. या पलीकडे जाण्याची हिंमत करू नकोस. मी घाबरले होते, पण तरीही मला काम करण्याची संधी मिळत असल्याने मी आनंदी होते. किमान माझ्या हातात काही पैसे असतील आणि लवकरच मला शाळेत नोकरी मिळाली. शाळा सुमारे 20 किलोमीटर अंतरावर होती. महेंद्राने स्पष्टपणे सांगितले, तू दररोज 20 किलोमीटर प्रवास करशील आणि हो, तुला घरातील सर्व कामे देखील करावी लागतील. तुझ्या अनुपस्थितीत मी तुला घरकामात मदत करेन, मुलांना सांभाळेन किंवा घरातील कामे करेन असे अजिबात समजू नकोस. सकाळी आणि संध्याकाळी तू घरी परतल्यानंतर तुलाच सर्व काही करावे लागेल. मला वाटले होते सगळे हळूहळू सुरळीत होईल आणि मी पुन्हा धावपळीच्या जीवनात सामील झाले. दररोज मी पहाटे 4 वाजता उठायचे, सर्वांसाठी नाश्ता करायचे, मुलांसाठी जेवण बनवायचे, महेंद्रसाठी वेगळे पौष्टिक जेवण बनवायचे आणि ते त्यांच्या टेबलावर ठेवायचे. पहाटे 4 ते 7 वाजेपर्यंत मी एखाद्या यंत्रासारखे काम करायचे. सकाळी 7 वाजता मला बस पकडावी लागायचे. मग मी दिवसभर मुलांना शाळेत शिकवायचे. मग मी संध्याकाळी पुन्हा बस पकडायचे आणि घरी परतल्यावर मी सर्वांसाठी स्वयंपाक बनवायचे. संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत मी पूर्णपणे थकून जायचे. पण माझा थकवा समजून घेणारा कोणीही नव्हते. माझा एकटेपणा समजून घेणारे कोणीही नव्हते. माझे महेंद्रसोबत रात्री उशिरापर्यंत भांडण व्हायचे. तो मला अनेकदा नोकरी सोडण्यास सांगायचा.
त्याचे मित्र त्याला म्हणायचे, तुझी पत्नी तुझ्यापेक्षा जास्त कमावते, ती तुझ्या हाताबाहेर जाऊ शकते. आणि महेंद्र या गोष्टींसाठी त्याचा सर्व राग माझ्यावर काढायचा. तो विसरायचा की घरातील बहुतेक खर्च या माझ्या नोकरीतून भागत होता. या संघर्षात 25 वर्षे गेली, पण माझी परिस्थिती अजूनही तशीच आहे. महेंद्रने माझा पहिला पगार थेट घेतला. मला दररोज बस भाड्याचे फक्त 50 रुपये तर कधी 100 रुपये मिळत होते. मला कधी भूक लागली किंवा काही खरेदी करायची असेल तर माझ्याकडे जास्तीचे रुपये देखील नसायचे. मी अजूनही प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी महेंद्रावर अवलंबून आहे. ते माझ्यासाठी जे आणायचे ते मी स्वीकारायचे. त्यांना जे आवडते ते मी खुशीने ठेवते. पण आज 25 वर्षातून पहिल्यांदाच मी स्वतःच्या इच्छेने कानातील रिंग विकत घेतली आणि त्यासाठी मला इतका अपमान सहन करावा लागला. माझ्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत राहिला, 1,00,000 रुपये कमावणारी स्त्री स्वतःच्या मर्जीने 10,000 रुपयेही खर्च करू शकत नाही का? जेव्हा आशिषचे निधीसोबत लग्न झाले तेव्हा मला असे वाटले की कदाचित एक स्त्री जी आता कायमची आमच्या घरात आली आहे ती एक स्त्री म्हणून माझे दुःख समजून घेईल आणि माझा आतला आवाज ऐकेल. पण ती देखील हळूहळू माझ्या पती आणि मुलाच्या गटात सामील झाली. लहानपणापासूनच आशिषने मला फक्त एका यंत्रासारखे काम करताना पाहिले होते. त्याने मला कधीही भावनांनी भरलेली व्यक्ती म्हणून पाहिले नाही. त्याच्यासाठी मी फक्त अशी व्यक्ती होती जी सकाळपासून रात्रीपर्यंत घर चालवते, सर्वांना खायला घालते आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी काम करते. त्याला कधीच समजले नाही की माझ्याही भावना, इच्छा आणि स्वप्ने आहेत. मी फक्त जबाबदाऱ्यांसाठी जन्माला आलेली नाही. जर माझे स्वतःचे पती आणि मुले माझ्या भावना समजू शकत नसतील तर दुसऱ्या कुटुंबातून आलेल्या निधीकडून मी काय अपेक्षा करू शकते? अचानक माझी एकाग्रता तुटली. माझे हृदय आधीच तुटले होते, पण वेदना देखील 2 दिवसांपासून शिकेला पोहोचली होती. माझी औषधेही संपली होती. 2 दिवसांपासून मी महेंद्रला सांगत होते की माझी औषधे संपली आहेत, कृपया ती आणा. पण प्रत्येक वेळी तो चिडून माझ्यावर ओरडायचा, तुझे दुखणे कधीच संपत नाही. कधी तुझी पाठ, कधी गुडघे, कधी मायग्रेन. तू तर आजारांचे चालते दुकान बनली आहेस. मी तुझ्या या आजारांना कंटाळलो आहे. माझा अर्धा मासिक पगार तर तुझ्या औषधांवर खर्च होतो. त्यांचे शब्द माझ्या हृदयाला बाणांसारखे टोचत होते. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. आज मी माझ्या शरीरावर जो भार वाहून नेते त्यासाठी मी जबाबदार आहे का? माझ्या संपूर्ण आयुष्यात कोणीही मला समजून घेतले नाही. माणसाला कामासोबत विश्रांतीचीही गरज असते, पण कोणीही माझ्या विश्रांतीची पर्वा केली नाही. माझे शरीर आजारी होते, पण महेंद्रला त्याची पर्वा नव्हती. तो असा कसा करू शकतो? तो प्रत्येक कागदपत्रात, प्रत्येक बँक खात्यात नामांकित होता. माझ्या रिटायरनंतर माझी पेन्शन त्यांना मिळणार होती. जरी मला काही झाले तरी त्यांचे काही नुकसान होणार नाही. मला आज हे जाणवत होते. मला फक्त एकच खंत होती की मला हे खूप आधी समजले असते तर बरे झाले असते. मी रात्रभर वेदनेने तळमळत होते. पाठदुखी इतकी तीव्र होत होती की प्रत्येक वळणावर माझ्या शरीरातील प्रत्येक हाड तुटल्यासारखे वाटत होते. पण सकाळ होताच मी माझ्या वेदना दाबून टाकत असे आणि नेहमीप्रमाणे शाळेसाठी तयार झाले. मी आंघोळ केली, प्रार्थना केली आणि नंतर जेवण बनवले. आज मला उभे राहणे देखील कठीण होते, पण तरीही मी कसे तरी घरातून बाहेर पडले. मी बसस्टॉपवर पोहोचले तेव्हा माझी प्रकृती आणखी बिकट झाली. बसमध्ये चढण्यासाठी मी माझे पायही उचलू शकले नाही. कंडक्टरने माझा हात धरला आणि मला आत चढण्यासाठी मदत केली. त्यानंतरच मी चढू शकले. संपूर्ण प्रवास पाठीच्या दुखण्यात गेला. मी शाळेत पोहोचले तेव्हा माझी सहकारी रचना माझी चाल पाहूनच समजले. आशा मॅडम, आज तुमच्या पाठदुखीत वाढ झाली आहे असे दिसते. मी नेहमीप्रमाणे बनावट हास्य करून मान हलवली, पण खरं तर माझ्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. मी स्वतःशीच विचार करत होते, मला माहीत नाही की माझ्या कुटुंबाला माझे हे दुखणं कधीच का दिसत नाही. रचना म्हणाली, आशा मॅडम, जर तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला काही वेदनाशामक औषधं आणून देऊ शकते. मग मला आठवलं की माझ्याकडे जुनी डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन होती. मी ती काढून शिपायाला दिली. पण माझ्याकडे जास्तीचे पैसे नव्हते. मला माझ्या मोबाईलने पैसे द्यायचे नव्हते, कारण त्यामुळे घरी आधीसारखा गोंधळ होईल याची भीती होती. हताश होऊन मला माझ्या सहकारी सुधाजीकडून पैसे उधार घ्यावे लागले. त्या माझ्याहून 5 वर्षांनी ज्युनियर होत्या. मी उद्या ते पैसे परत करण्याचे वचन दिले आणि तिच्याकडून मी 1,000 रुपये उधार घेतले. रचना आणि इतर शिक्षिका आश्चर्यचकित झाल्या. रचना म्हणाली, आशा मॅडम, तुम्ही महिन्याला इतका पगार कमावता, मग तुमच्याकडे स्वतःसाठी 1,000 रुपये देखील आहेत का? मी गप्प राहिले. मग सुधाजी म्हणाल्या, आशा मॅडमचा नवरा त्यांचे सर्व व्यवहार सांभाळतो. त्यांना फक्त त्यांच्या प्रवासाचे भाडे मिळते. मी या शाळेत 15 वर्षांपासून आहे आणि मी आशा मॅडमला नेहमी असेच पाहिले आहे. नवीन शिक्षकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य जाणवत होते, पण कोणीही काहीही बोलले नाही. औषध मागवले आणि औषध घेतल्यानंतर थोड्याच वेळात मला थोडा आराम वाटला. जेवणाच्या वेळी रचना पुन्हा माझ्याकडे आली आणि म्हणाली, आशा मॅडम, आता तुम्हाला बळे वाटत आहे का? मी म्हणाले, हो, पूर्वीपेक्षा बरे आहे.
रचना माझ्या समोरच्या खुर्चीवर बसली. तिने माझ्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, आशा मॅडम, जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी काही बोलू का? मी म्हणाले, मला का हरकत असेल? तिच्या आवाजात खरंच माझ्याबद्दल काळजी दिसत होती. आशा मॅडम, मला तुमच्याबद्दल अजिबात चांगले वाटत नाही. तुम्ही खूप वरिष्ठ आहात. तुम्ही इतके पैसे कमावता तरीही तुम्ही स्वतःच्या पैशासाठी कोणावर तरी अवलंबून आहात. मी तुमच्या आणि तुमच्या पतीमध्ये कोणताही गैरसमज निर्माण करू इच्छित नाही, पण कमीत कमी तुमच्या पैशांवर तुम्ही थोडे नियंत्रण ठेवा. तुमच्या शरीराचा विचार करा, तुमच्या इच्छांचा आदर करा. जर तुम्हाला काही खरेदी करायचे असेल किंवा औषध घ्यायचे असेल तर तुम्ही तुमचे पैसे न घाबरता वापरू शकता. तुमच्याकडे तेवढा अधिकार असलाच पाहिजे. या जगात कोणीही तुमच्याबद्दल विचार करणार नाही. आशा मॅडम, तुम्हालाच तुमच्या स्वतःबद्दल विचार करावा लागेल. जर तुम्ही दुसऱ्याने तुमच्यासाठी काही करावे अशी अपेक्षा केली तर ते कधीच होणार नाही. रचनाचे शब्द माझ्या मनाला योग्य वाटले. माझ्याबद्दल कोणीही विचार करणार नाही. मला आता स्वतःबद्दल विचार करावाच लागेल, हे 100% खरे होते. त्या दिवशी घरी परतताना मी स्वतःशीच निश्चय केला, आता मी स्वतःची काळजी स्वतः घेईन. मी आता माझ्या वेदनांकडे दुर्लक्ष करणार नाही. बसमधून उतरताच मी थेट फळांच्या दुकानात गेले आणि माझ्या आवडीची फळे विकत घेतली. खरे सांगायचे तर इतक्या वर्षात मी माझ्या खाण्यापिण्याकडे कधीही लक्ष दिले नव्हते. मी फळ विक्रेत्याला ऑनलाईन पैसे दिले. मग मी ऑटोमध्ये बसले आणि घरी निघाले. मला एक विचित्र आनंद वाटला, जणू मी पहिल्यांदाच स्वतःला ओळखले आहे. घरात पाऊल ठेवताच महेंद्रने माझ्या अपेक्षाप्रमाणे गर्जना केली. आज तू पुन्हा 500 रुपये वाया घालवले आहेत. तुझे खर्च दररोज वाढत आहेत. मला वाटते की तुला आता तुझी जागा दाखवावीच लागेल. पण यावेळी मी गप्प बसले नाही. मी 500 रुपयांचे फळे विकत घेतली, हे मी स्पष्टपणे त्यांना सांगितले. महेंद्र म्हणाले, पण तुला फळे का खरेदी करायची गरज होती? तू मला सांगू शकली असतीस तर मी ते आणले असते. तुला फक्त पैसे कसे वाया घालवायचे हे माहीत आहे. यावेळी माझ्या आवाजात कोणतीही भीती नव्हती. मी त्यांना स्पष्टपणे म्हणाले, मी ही फळे स्वतःसाठी खरेदी केली आहेत. मला त्याची गरज आहे. असे म्हणून मी शांतपणे माझ्या खोलीकडे निघाले. महेंद्र तिथेच स्तब्ध उभे राहिले. कदाचित त्यांना विश्वासच बसत नव्हता की मी कधी त्यांना असे उत्तर देईल. जेवणाच्या वेळी आम्ही सर्वजण जेवणाच्या टेबलावर एकत्र बसलो होतो. तेव्हा महेंद्रने मला पुन्हा टोमणे मारले. तुझी इच्छाशक्ती या दिवसांत खूप वाढली आहे. आशा, तुला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल, नाहीतर मी तुझा नवरा आहे हे मी विसरून जाईन. आज माझा संयम पूर्णपणे तुटला होता. मी कडक आवाजात म्हणाले, आधी मला हे सांगा की मी तुमची पत्नी आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही मला कधीच माणूस म्हणून समजून घेतले नाहीत. बायको तर सोडाच. गेल्या 25 वर्षांपासून मी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी दिवस रात्र काम केले आहे, पण त्याची कधीच कोणी माझी किंमत केली नाही. कोणाला माझे दुःख दिसते का? माझा आवाज थरथरत होता, पण शब्द स्पष्ट होते. माझ्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच आशिष आणि निधी स्तब्ध झाले. मला अशा प्रकारे उत्तर देताना त्यांनी मला पहिल्यांदाच पाहिले. महेंद्रचीही अशीच अवस्था झाली. मी 10,000 रुपयांना कानातील रिंग काय विकत घेतली तर तुम्ही माझा इतका अपमान केलात. तर मी एकच सर्वांना सांगते की दर महिन्याला मी 1,00,000 रुपये कमावते आणि माझ्याकडे स्वतःवर 1,000 रुपये खर्च करण्याचीही सोय नाही. महेंद्रचा पुरुषी अहंकार जागृत झाला. ते म्हणाले, तुला जे हवे ते तू मला सांगू शकतेस. मी इतक्या वर्षांपासून सगळे व्यवहार सांभाळत आहे. मग तुला या वयात सर्व काही स्वतः करण्याची गरज का वाटते? मी लगेच उत्तर दिले, मला माझ्या गरजा कायमच होत्या, पण आत्तापर्यंत माझ्या इच्छांचा कधी कोणाला फरक पडला का? मी प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी तुमच्यावर अवलंबून का राहावे? मला शाळेत जाण्यासाठीचे शुल्क दररोज तुम्हाला मागावे लागते आणि तुम्ही मला पैसे देण्यापूर्वीही तोंड फिरवता. आज मी एक गोष्ट पूर्णपणे स्पष्ट करू इच्छिते. माझे पैसे आता माझा एकमेव अधिकार असतील. मी प्रथम स्वतःचे निराकरण करेन. मी माझ्या खाण्यापिण्याकडे लक्ष देईन आणि उद्यापासून मी बसने जाणार नाही, तर मी घेतलेल्या गाडीने शाळेत जाईन. आशिषने घाबरून विचारले, आई, तू स्वतः गाडी चालवशील का? तुला गाडी कशी चालवायची माहिती आहे का? मी त्याच्याकडे थोडेसे कडू स्मितहास्य करून पाहिले. आशिष, मी गाडी चालवत नाही, पण मी ड्रायव्हर तर ठेवूच शकते. त्यावर मी आधीच ठरवले आहे. ड्रायव्हर उद्या सकाळी येईल. मग मी सर्वांकडे पाहिले आणि म्हणाले, माझ्या स्वतःच्या खर्चानंतर जे काही पैसे शिल्लक राहतील ते मी कुटुंबाला देईन. आता कोणीही माझे पैसे न विचारता वापरणार नाही. मग मी महेंद्राकडे पाहत म्हणाले, आणि हो, मी तुमचा नंबर बँकेतून काढून टाकला आहे. आता तुम्हाला माझ्या कोणत्याही व्यवहाराची सूचना मिळणार नाही. महेंद्र रागाने उभा राहिला. तू माझा नंबर बँकेतून काढून टाकण्याची हिंमत कशी केली? मी शांत पण ठाम आवाजात म्हणाले, हो, आता मी माझ्या मनाप्रमाणे खर्च करेन. गेल्या 25 वर्षांपासून मी एखाद्या गिरणीच्या बैलासारखे कष्ट करत आहे.
मी कधी माझ्या स्वतःच्या मर्जीने एखादी साडी, एखादी आवडीची वस्तू काही खरेदी केले नाही. मी ते आता करेन, कारण जर मी नाही केले तर मी कायमची निघून जाईन. माझ्या डोळ्यात पाणी होते, पण आवाजात ठामपणा होता. मी हे जग सोडून निघून गेले तरी तुम्हाला काय फरक पडेल? माझ्या सर्व खात्यांसाठी आणि मुदत ठेवींसाठी माझ्यानंतर तुम्हीच नामांकित आहात. माझ्यानंतर तुम्हालाच माझे पेन्शन मिळेल. मी निघून गेले तरी तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही. तुम्ही नेहमीच तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घेता. माझ्यापेक्षा 7 वर्षांनी मोठे असूनही तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात. आणि मी इतकी कमकुवत का झाली आहे? कारण हे घर सांभाळताना मी स्वतःला पूर्णपणे विसरले होते. पण आता मला आठवते की मी माणूस आहे, देव नाही. मलाही इच्छा आणि स्वाभिमान आहे. मी स्पष्टपणे सांगितले, जर कोणाला माझ्याशी समस्या असेल तर ते माझ्याशी असलेले त्यांचे नाते संपवू शकतात. मला आता कोणाचीही गरज नाही. सगळे गप्प झाले. मी जेवण अर्ध्यावरच सोडून दिले आणि माझ्या खोलीत गेले. आज मला खूप हलके वाटले. जणू काही वर्षांवर्ष दडपलेले दुःख एकाच वेळी माझ्या हातून बाहेर पडले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी एका वेगळ्याच आनंदाने आणि तेजाने जागे झाले. मी तयारी करत असताना दारावरची बेल वाजली. मी दार उघडले तेव्हा सुमारे 23 ते 25 वर्षांचा एक तरुण तेथे उभा होता. तो म्हणाला, मॅडम, रचना मॅडमने मला तुमची गाडी चालवण्यासाठी पाठवले आहे. महेंद्र पाहत होते. ते कडक आवाजात म्हणाले, आशा, तुला माहिती आहे का तू हे काय करत आहेस? मी शांतपणे म्हणाले, हो, मला माहिती आहे मी काय करतेय. मी निघणारच होते तेव्हा महेंद्राने विचारले, जर तू गाडी घेतलीस तर मी कोर्टात कसा जाऊ? मी त्यांना उत्तर दिले, ही तुमची समस्या आहे. इतक्या वर्षांपासून तुम्ही मला बसने प्रवास करायला लावलात. आता तुम्ही ऑटोने किंवा बसने जाऊ शकता. तुमच्याकडे ही बाईक आहे. महेंद्र चिडून म्हणाले, तर मी कडक उन्हात आणि धुळीत बाईकने कोर्टात जाऊ का? मी त्यांच्या डोळ्यात सरळ पाहत विचारले, एक स्त्री म्हणून मी गेल्या 25 वर्षांपासून कडक उन्हात आणि धुळीत दररोज 20 किलोमीटर प्रवास करत आहे. तर एक पुरुष म्हणून तुम्ही बाईकने 10 किलोमीटर प्रवास करू शकत नाही का? मी स्पष्टपणे सांगितले, मी माझ्या निर्णयापासून मागे हटणार नाही. जर तुम्हाला गाडी चालवायची असेल तर स्वतःसाठी वेगळी खरेदी करा. ही माझी गाडी आहे आणि मी त्यातच शाळेत जाईन. वर्षानुवर्षानंतर पहिल्यांदाच मी माझ्या गाडीने शाळेत जात होते. खूप आरामदायी वाटत होते. मी माझा स्वतःचा नाश्ता बनवला होता, जो माझ्या शरीरासाठी योग्य होता. मी शाळेत पोहोचले तेव्हा सर्व शिक्षक मला पाहून आश्चर्यचकित झाले. मी हसत होते. काही शिक्षक म्हणाले, आशा मॅडम, आज तुम्ही खूप आनंदी दिसत आहात. तुम्हाला असे आनंदी पाहून खूप छान वाटले. आज तुम्ही गाडी आणलीत, त्यामुळे तुम्ही आज थकल्यासारखे सुद्धा दिसत नाही. त्याच दिवशी मी एका फिजिओथेरपिस्टशी बोलले आणि पूर्ण महिन्यासाठी अपॉइंटमेंट घेतली. आता मी स्वतःला बरे करणार होते. घरी पाडतल्यावर फिजिओथेरपी सुरू झाली. महेंद्रने मला टोमणे मारले. हे काय नवीन नाटक सुरू आहे? मी शांतपणे म्हणाले, हे नाटक नाही तर उपचार आहे. ते माझ्या शरीरासाठी आवश्यक आहे. तेव्हा त्यांनी विचारले, याचे कोण पैसे देईल? मी हसून म्हणाले, मी एका महिन्यासाठी 4,000 रुपये दिले आहेत. महेंद्र एकही शब्द न बोलता निघून गेले. एका महिन्यानंतर माझे दुखणे बरेच कमी झाले आहे. मी योग वर्गातही सामील झाले आहे. मला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बरे वाटत आहे. शेवटी मी तुम्हाला फक्त हे सांगू इच्छिते, जर तुम्ही इतरांना खुश करण्याच्या प्रयत्नात जर स्वतःवर अन्याय करत असाल तर अजूनही वेळ आहे. स्वतःकडे लक्ष द्या, कारण या जगात सर्वात मोठा आधार तुम्ही स्वतः आहात. मित्रांनो, तुम्हाला माझी कहाणी कशी वाटली कृपया मला कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हीही अशाच समस्येतून जात असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. तसेच एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.